स्वागत। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितावरती याआधीच घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं आता समोर आलेलं आहे। पोलिसांनी शाहिद नावाच्या संशयिताला फॉकलँड रोडवरून ताब्यात घेतलेला आहे। शाहिदवरती याआधीच 5 ते 6 घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत। शाहिदनेच सैफवरती हल्ला केला का याचा सध्या तपास सुरू आहे। गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। गणेश, आता आपण बघतोय की पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितावरती याआधीच घरफोडीचे सुद्धा गुन्हे आहेत आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काय नेमकी चौकशी सुरू आहे, कोणत्या दिशेने जातोय तपास? पोलिसांचं म्हणणं आहे की ह्या आरोपीवरती याआधी 3 ते 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि हा गिरगाव ह्या परिसरात राहतो, तिथूनच त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे। हिस्ट्री शीटर असल्यामुळे आणि ह्याचा वर्णन किंवा ह्याचे फीचर्स CCTVमध्ये दिसणाऱ्या आरोपीसोबत मिळत असल्यामुळे याला ताब्यात घेण्यात आलं आहे। पण सध्या तरी हाच तो आरोपी आहे का याची स्पष्टता नाही आहे, पण चौकशी सुरू आहे। याच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे आहेत, यामुळं याच्याकडून आणखी चौकशी करून मुंबई पोलिसांकडून या संदर्भातली काही माहिती मिळू शकेल। शाहिद असं या आरोपीचं नाव सांगितलं जात आहे। अशाच प्रकारे मुंबई पोलिसांची टीम, मुंबई क्राईम ब्रांचची टीम वेगवेगळ्या ठिकाणी सर्च करते आहे। ऑपरेशन्स त्यांचे सुरू आहेत। मुंबईतल्या रे रोड, डॉकयार्ड रोड, त्याचबरोबर दक्षिण मुंबईमधील इतर ठिकाणांवरती चौकशी सुरू आहे। आगरी पाटा त्यातला एक भाग आहे। दादर आणि इतर परिसरामध्येही मुंबई पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत। मुंबईच्या बाहेरही टीम आहेत। नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागातही टीम जात आहेत आणि हा आरोपी ज्या मार्गानं गेला, म्हणजे जे CCTV फुटेज सैफ अली खानच्या निवासस्थानाच्या अत्यारीत किंवा प्रिमायसेसमध्ये दिसत आहेत, याशिवाय जो रस्ता सैफ अली खानच्या प्रिमायसेसपर्यंत येतो, त्या सगळ्या किंवा चारही बाजूनं रस्त्यांवरच्या ज्या इमारती आहेत किंवा दुकानं आहेत, तिथले CCTV कॅमेराची पडताळणी करून फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे। याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आरोपी जो पळून गेला, पळून जाताना त्याने कोणता मार्ग वापरला, कोणत्या साधनचा त्याने वापर केला होता का। समजा ऑटो, टॅक्सी, बस काही केली असेल तर त्या ऑटो चालक, टॅक्सी चालक किंवा इतर साधनाच्या लोकांकडून त्याच्याबद्दलची माहिती घेतली जाऊ शकते। ट्रेनने गेला असेल तर कोणती ट्रेन घेतली होती, कुठे तो उतरला, त्याचं एक ट्रेल बनवण्याचं काम मुंबई पोलीस करत आहे किंवा त्याचा डेड एंड किंवा शेवटचा टोक कोणता होता या आरोपीच्या प्रवासाचा, हा हल्ला केल्यानंतरचा, ते जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस क्राईम ब्रांच करते। म्हणून लवकरात लवकर त्याच्यापर्यंत पोहोचण्यात येईल असा विश्वास मुंबई पोलिसांना आहे। पण 30 तास झालेत आणि अद्यापही त्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालेलं नाही। यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळं लवकरात लवकर त्याला पकडण्याची प्राथमिकता मुंबई पोलिसांची आहे आणि त्या अनुषंगानं 20 टीम यावरती काम करत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।